नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त असे पौष्टिक बीट कटलेट. तुमची मुलं सुद्धा बीट खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने हे बीटाचे कटलेट नक्की करून त्यांना खाऊ घालू शकता. माझी मुलं सुद्धा अशा पद्धतीने कटलेट बनवलेले खूप छान असे आवडीने खातात. त्यांना सुद्धा खूप आवडतात. तुमच्या मुलांना सुद्धा खूप आवडेल. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. इथे मी सर्वात आधी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे, एक गाजर घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मटार घेतलेले आहे आणि एक मोठ्या आकाराचं बीट घेतलेलं आहे. इथे आता आपल्याला सर्व गाजर, बीट आणि बटाट्याचे अशा पद्धतीने सालं काढून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही. इथे आता माझ्या सर्व बीट आणि गाजराचे सालं काढून झालेले आहे. त्यानंतर मी इथे बीटाचे 4 तुकडे आणि बटाट्याचे 2-2 तुकडे करून घेतलेले आहे आणि गाजर आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये सर्वात आधी मटार घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर बटाटे आणि गाजर घालून घ्यायचे आहे. बीट सुद्धा त्यासोबतच घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कुकरमध्ये आपल्याला सर्वात आधी 1 ग्लासभर पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीची एक रिंग टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व आपल्याला यामध्ये पाणी न घालता अशाच पद्धतीने मस्त असं स्टीम करून घ्यायचं आहे. यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजेच यामध्ये पाणी अजिबात जाणार नाही. इथे मी मोठ्या आकाराचा कुकर घेतलेला आहे. तो आधीचा कुकर मला छोटा पडत होता म्हणून इथे मी मोठा घेतलेला आहे, म्हणजे आपलं सर्व हे बटाटे आणि गाजर छान असे उकडून तयार होतील. त्यानंतर इथे आता आपल्याला गॅसवर छान अशा 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. सर्व आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे मी इथे कुकरच्या. आपण इथे चेक करून बघू. इथे आता माझे बटाटे छान असे शिजलेले आहे. गाजर सुद्धा चेक करून बघू आपण. गाजर सुद्धा छान असं शिजलेलं आहे. त्यानंतर हे सर्व आपल्याला मस्त अशा पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. हलकसं थंड झालं की लगेचच हे आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. यामधले मी बीटाचे काप बाजूला काढून घेणार आहे आणि बाकीचं सर्व छान असं मॅश करून घेणार आहे. बीटाचे काप जे आहेत ते आपण किसणीने किसून घेणार आहोत. बारीक किसणीने इथे आपल्याला किसून घ्यायचे आहे. त्यामुळे आपल्या कटलेटला टेक्स्चर छान येते. तुम्ही हे मॅश केले तरी चालेल. इथे मी हे सर्व मस्त असं एकजीव करून घेणार आहे. मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे मी छान असं मॅश करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी अशा पद्धतीची किसणी घेतलेली आहे बारीक. याने आपल्याला हे सर्व बीट छान असं किसून घ्यायचं आहे. इथे माझं बीट छान असं किसून झालेलं आहे. यामध्ये आता आपल्याला सर्वात आधी मीठ घालून घ्यायचं आहे. इथे मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. अर्धा चमचा यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे. तुम्ही इथे मीठ कमी जास्त करू शकता. त्यानंतर अगदी पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे. 1 चमचा भरून यामध्ये धना पावडर घालून घ्यायची आहे. अगदी पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालून घेणार आहे आणि 1 चमचाभर आमचूर पावडर घालून घेणार आहे. तुम्ही याच ठिकाणी लिंबाचा रस सुद्धा घालू शकता. त्यानंतर इथे मी 2 मिरच्या अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या होत्या, त्या यामध्ये घालून घ्यायच्या आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर मस्त अशी कट करून घेतलेली आहे, ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहे. तुम्ही इथे लाल तिखट कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे भरून तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे. हे मी पीठ घरगुती बनवून तयार केलेलं होतं. त्यानंतर यामध्ये 2 चमचे भरून मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. त्यामधला मी 1 चमचा भरून यामध्ये आधी घालून घेणार आहे आणि 1 चमचा भरून बाजूला ठेवणार आहे.
आपल्याला कटलेटला जसं टेक्स्चर हवं आहे तसं आपण यामध्ये रवा घालून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं आपल्याला कटलेट वळता आले पाहिजे. अशा पद्धतीचं आपल्याला हे सर्व छान असं मळून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी सर्वात आधी 2 चमचे आता रवा घेतलेला आहे. कटलेट आपल्याला छान असे हाताने थापून घ्यायचे आहे. तुम्ही इथे कटलेट तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे अशा पद्धतीचे थापून घेऊ शकता. इथे मी अशा प्रकारचे मध्यम आकाराचे छान असे कटलेट थापून घेणार आहे. असा गोल करून हलक्या हाताने आपल्याला दाबून घ्यायचा आहे म्हणजे कटलेटचा मस्त असा आकार येतो. त्यानंतर रव्यामध्ये आपल्याला मस्त असे हे कटलेट घोळून घ्यायचे आहे. इथे मी आता अशाच प्रकारे सर्व कटलेट बनवून तयार करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही इथे मी छान असे सर्व कटलेट बनवून तयार करून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथे एका पॅनमध्ये अगदी 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि सर्व कटलेट यावर सोडून घ्यायचे आहे. इथे आता आपल्याला गॅस मीडियमच ठेवायचा आहे. मीडियम गॅसवर हे सर्व आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे. यावर मी आता झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं मीडियम गॅसवर असंच ठेवणार आहे. तुम्हाला हे सर्व मध्ये-मध्ये एकदा चेक करत राहायचं आहे. इथे आता आपण 3 ते 4 मिनिटानंतर चेक करून बघू. एका साइडने आपले कटलेट छान असे खमंग भाजले गेलेले आहे. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने छान अशी उचटणी घेतलेली आहे मी. अशी धारदार काही पण उचटणी किंवा आपला असा काट्याचा चम्मच जो असतो त्याने सुद्धा तुम्ही अशा प्रकारे हे सगळं उलटून घेऊ शकता. आता दुसऱ्या साइडनी सुद्धा आपण छान असे हे कटलेट भाजून घेणार आहोत. तुम्ही हे कटलेट तव्यावर सुद्धा भाजू शकता. बघू शकता तुम्ही दुसऱ्या साइडनी सुद्धा आपले कटलेट मस्त असे बनवून तयार झालेले आहे. रंग सुद्धा छान आलेला आहे. मस्त असे आपण आता एका डिशमध्ये सर्व कटलेट काढून घेऊ. सकाळच्या नाश्त्याला मस्त असे झटपट हे कटलेट बनवून तयार होतात. आपण जर हे सर्व मिश्रण रात्रीच तयार करून ठेवलं की लगेच सकाळी कटलेट अशा पद्धतीने बनवून तयार करू शकता. बघू शकता तुम्ही इथे मस्त असे छान कटलेट आपले बनवून तयार झालेले आहे. त्याचसोबत पौष्टिक सुद्धा आहे. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.